1 2 3 4 5 7 निकल गया. किड्या पास करा आता. किड्या सांग ना कसं होतं नारळ पाणी. नारळ पाणी. गॅरी बरोबर फोनवर काय काय बोलणं झालं सांग आता. अरे किड्या बोल ना, गॅरीशी काय बोलणं झालं. नाही शनू बेबी तो नाही सांगणार आपल्याला. नाही सांगणार ना किड्या. तू नाही सांगणार. तू नाही सांगणार ना आम्हाला. काय सांगणार मी. सांगणार का नाही. केळी 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 उधर असतो तो. त्याचे मन मोठं असतं केळीचं मन मोठं असतं केळीचं. हा मन मोठं असतं. पुढे तू सांगणार आहेस काहीतरी. तू सांगणार आहेस गॅरी काय बोलला होता. फोनवर काय बोलला गॅरी. गॅरी कुठे. गॅरी म्हणाला काय संसार देणार कंपनी घेणार. तो संसार देणार आणि कंपनी घेणार. तो संसार देणार आहे आणि कंपनी घेणार तो. कंपनी इकडे काय विचार गॅरी कुठे आता. गॅरी कुठे. गॅरी कुठे गेला सांग. गॅरी कुठे गेलाय. कुठे गेले. गॅरी गेला ना खाली. गॅरी त्या राधिका डिनरला गेला तो. गेले रे गॅरी राधिका डिनर. मस्त डिनरला गेले खाली. ओ वाव. नवरा बायको राधिका आणि गॅरी डिनरला. वाव. केड्या कुठे गेलेत ते डिनरला. ते गेले. मी सांगितलं त्यांना. गेले ना ते दोघे. कुठे गेले सांग बघू. गेले ना. मी सांगितलं त्यांना त्या हॉटेलमध्ये मित्राचं हॉटेल आहे. मित्राचं माझ्या गेले. कुत्र्याचं हॉटेल कसं असेल. मित्राचं हॉटेल. कुठल्या हॉटेलला. केड्या कसलं हॉटेल. कुठलं हॉटेल सांग. केड्या सनू बेबी होय. कुठलं हॉटेल. हॉटेलचं नाव आहे ग्रीनलँड. काय. ग्रीनलँड हॉटेल. ग्रीनलँड मध्ये संसार देणार कंपनी घेणार. संसार देणार कंपनी घेणार. ग्रीनलँडला गेले. सारखं बोलतोय हा गॅरी. संसार देणार कंपनी घेणार. ओ म्हणजे राधिकाला घेऊन गॅरी डिनरला गेलाय ग्रीनलँड मध्ये. ओके मग आता माझी शनू बेबी काय करणार. नाही मी असं होऊ देणार नाही. राधिका मी घरी निघाले. तुम्ही येताय का. नाही मी तुला हे विचारायला थांबवलं की तू काय ठरवलंयस. कसलं. मी तुला डिनरला जाऊया का विचारलं होतं. त्याचं जाऊया का डिनरला. आता कशाला उगीच. राधिका प्लीज. नाही फक्त डिनरसाठीच विचारतोय. म्हणजे आपण बऱ्याच दिवसात तसंही गेलो नाही डिनरला. त्यानिमित्तानं जरा बाहेर जाणं होईल. पण आता उगीच. नाही राधिका अजून एक गोष्ट क्लिअर करतो. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे. आपण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलोय. आता सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तर एका डिनरने सुरुवात करता येईल ना आपल्याला. तेव्हा हॅलो राधा. हा बोल रे सौमित्र. निघालीस का. हो निघाले. अरे मी मग काय ठरलं का तुझं. म्हणजे जाऊया ना डिनरला. आज नको जायला. नंतर जाऊया. ओके ॲज यू विश. ठीक आहे चला. कुठे जायचं. इथे जवळच आहे. मी सांगतो. फक्त एकच मिनिट. जस्ट एक फोन करतो. हॅलो गुरु. का रे काऊन फोन केला. नाही काही नाही. हे सांगायला फोन केला की मी आणि राधिका जरा जेवायला बाहेर जातोय. अरे मग जाणार रे. जा 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 काही हरकत नाही. हा तर
यायला आम्हाला उशीर होईल, तर तू आणि बाबा जेवून घ्या तुम्ही. हो, काही हरकत नाही ना. तुम्ही जा बरं. किती दिवसांनी जात आहात रे सोबत. हा, जा जा, आनंद आहे. खूप मजा करा बरं. तुम्ही काही काळजी करू नका इकडची. हा, आरामात या. चल ठेवतो आई. हा, बाय. बर. निघायचं. किती दिवसांनी जात आहेत. गुरुनाथ, राधिका सोबत आहेत. बरं वाटलं बापा. देवा, आलेलं संकट जसं दूर केलंस का नाही, तसं शन्या नावाचं भूत पण लवकरात लवकर दूर कर बापा. थँक्यू. थँक्यू. बऱ्याच दिवसांनी आलो ना आपण असं रेस्टॉरंट मध्ये वगैरे. वर्षान हो. हाय. आज मी जे ऑर्डर करेन तेच तू खायचा. ओनली व्हेज. हो, ऑफकोर्स माहिती आहे मला. एक व्हेज कोल्हापुरी, पण त्याच्या आधी एक क्रीम ऑफ टोमॅटो सूप 1/2, गेहू की रोटी म्हणजे व्हीट वाली रोटी, बटर नको, आणि त्याच्यानंतर एक कलिंगड ज्यूस द्या. नो आईस, नो शुगर. तुझा आवडीचा मेन्यू आहे ना. पूर्वी आपण जेव्हाही जायचो रेस्टॉरंटला तेव्हा हीच ऑर्डर असायची. आहे माझ्या लक्षात आहे अजून. थँक्स. पण या सगळ्या गोष्टींची काय गरज होती? म्हणजे कशाला उगीच हा एवढा खर्च वगैरे? राधिका, प्रत्येक गोष्ट काय खर्चाचा विचार करूनच करायची असते असं नाहीये ना. कधी कधी आनंदासाठी पण काही गोष्टी कराव्यात. पूर्वी तर आपण महिन्यातून एकदा हॉटेलला जायचो, रेस्टॉरंटला वगैरे आपलं जाणं व्हायचंच. हो हो. रोज रोज परवडायचं कुठे? हो, पण नागपूरला असताना तर महिना काय दर आठवड्याला आपण जायचो कुठे ना कुठे. आठवतंय? परवडत नसलं तरी तुला शीतल सागरचा मसाला डोसा आवडायचा, त्यामुळे दर शनिवार रविवारी आपलं एकदा जाणं ठरलेलंच होतं. नंतर मुंबईला आल्यानंतरही मी दादरला जायचो खास तुझ्यासाठी वडे आणायला, तुला आवडतात तिथले म्हणून. नागपूरचे दिवस काही वेगळेच होते ना. थोडं फिल्मी वाटेल पण असे गोल्डन डेज म्हणता येतील असे होते दिवस. दर शनिवार रविवार शीतल सागरला जायचं, मसाला डोसा खायचा, मग तिथून आपल्या आवडत्या बागेत जायचं. मी तुला एक गजरा घेऊन द्यायचो. तासन तास गप्पा मारायच्या, कधी वाटलं तर बोटिंग करायचं, परत तासन तास गप्पा, आणि मग रात्री घरी येताना तुझा आवडता ज्यूस. नो आईस, नो शुगर. आणि हे सगळं फक्त 200 रुपयात व्हायचं. तेव्हा 200 रुपये सुद्धा लाख मोलाचे होते. पण आता ते दिवस परत कधीच येऊ शकत नाही. काय येणार नाहीत? राधिका, तू ठरवलंस तर आपण हे सगळं परत पहिल्यासारखं करू शकतो. मला एक संधी देशील? मी मनापासून बोलतोय, खरंच तुझी शपथ, मी खरंच मनापासून बोलतोय. मला एक संधी देशील प्लीज? आता ते शक्य नाही. का शक्य नाही राधिका? हे बघ, तू ठरवलंस तर सगळं शक्य आहे. हे बघ, मला एक संधी दे, मी सगळं परत पहिल्यासारखं करेन. कसली संधी आता? हे बघ, मी मान्य करतो राधिका, आतापर्यंत मी फार वेड्यासारखा परत आता आपण नाही राधिका, मी मनापासून सांगतो, प्लीज ऐकून घे. आतापर्यंत फार वेड्यासारखं वागलो.
तुझं विश्व, तुझा संसार मी हिरावून घेतला. मला त्यावेळेला हे सगळं माहिती असेल तरी पण नाही लक्षात आलं माझ्या तेव्हा. आता एक संधी दे ना मला प्लीज. मी परत सगळं पहिल्यासारखं कर. कुठली संधी देऊ? तुझा नवरा म्हणून परत जगण्याची संधी दे मला. तुझा नवरा म्हणून, अथर्वचा बाबा म्हणून मला हे सगळं परत जगायचं. मला आपला संसार परत पहिल्यासारखा करायचा. यासाठी एक संधी दे ना मला प्लीज. आई शक्य आहे. नाही, तू माझ्यासाठी हवं तर काही करू नकोस, पण एकदा अथर्वचा विचार करशील प्लीज. आपण त्याच्यासाठी हे नक्कीच करू शकतो ना. राधिका, शक्य आहे. तू फक्त एकदा ठरव मनाशी. राहिला प्रश्न शनायाचा, मी तिच्यापाशी पण जाऊन सांगेन तिला, तिच्या मम्माला, की आता बस हे थांबव, मला हे सगळं नकोय. मला तुझा नवरा म्हणून, अथर्वचा बाबा म्हणून जगण्याची एक संधी दे ना. तू म्हणशील तसं मी वागेन, तू म्हणशील तसं मी राहीन, पण तुझा नवरा, अथर्वचा बाबा म्हणून राहण्याची, मला वागण्याची एक संधी दे ना राधिका प्लीज. राधिका, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे, तुला अथर्वची शपथ आहे. तू प्लीज एकदा. तुम्ही आता मला पुन्हा एक्सक्यूज मी. सुरुवात तर चांगलीच दिली होती मी. थोडी पाणी का पुसलं मी. आता आल्यावर परत पहिल्यापासून प्रयत्न करतो. एक्सक्यूज मी. फ्रेश लाईम सोप. काय करतेस तू इथे काय करतोस गॅरी? आणि मला खरं सांगा प्लीज. आय नो तू गुड फॉर नथिंग बरोबर इथे आलाय. हळू बोल ना तू. का हळू बोलू? तू इज चल. दिस अ पार्ट ऑफ युअर प्लॅन? हा प्लॅन आहे का तुझा? मी तुला सांगतो, तू इथून चल. मला काही ऐकायचं नाही. तू चल तर. मी नाही येणार. तू काय लपवतेस तू? म्हणजे खरं बोला प्लीज. बाहेर ये ना. जस्ट लीव्ह मी. ठीक आहे मग. मी काही ऐकून घेणार नाहीये तुझं. तू काय, तू इथे मुळात सोड आलीस मला. कशी शनाया? व्हॉट द हेल? अगं तू तू चीट करतोस माझ्यावर. गुड फॉर नथिंगला इथे येऊन डिनरला घेऊन आलाय आणि तू तिच्या बरोबर संसाराचे ड्रीम्स बघतोयस. तुला कसं, तू माझं ऐकून मला काही ऐकून घ्यायचं नाहीये गॅरी. तू तू ना एक नंबरचा फ्रॉड आहे आणि मी आता गुड फॉर नथिंग बरोबर बोलणार आहे हे सगळं आणि कन्फ्रंट करणार आहे आणि तिला सांगणार आहे की तू आमच्या दोघींवरही चीट करतोय. नाही गॅरी, डोंट यू डेअर टच मी. गॅरी, तू नको ठरवू. गॅरी, Gary, 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 get up! I'm sorry, Gary. उठ ना, Gary. I'm sorry. I'm sorry, Mama. Someone help! Help! Gary, Gary, उठ ना. कोणतरी पडला. हो यार. चल. सर, सर काय झालं? अरे हे सर तर ते मॅडम बरोबर होते. हो यार. जा मॅडमला बोलव. सर. सर, सर काय झालंय? काय झालंय? वाचलं. आओ, 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 उठा. आओ, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. फोन करा कोणीतरी. आओ, उठा ना. काय होतंय? डोळे उघडा. आओ, काय होतंय तुम्हाला? आओ, उघडा ना डोळे. आओ, उठा. कोणीतरी बोलवा डॉक्टरना. आओ, 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 उठा. उठा. कमिंग. कोण?
काय झालं? मी काय नाही केलं मम्मा. गॅरी मेला. काय? What? मम्मा गॅरी इज डेड. गॅरी इज डेड. मला हाईड कर. शर्मे काय झालं? मी ते लपते मम्मा. नको काय झालं? तू 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 उठ बघू काय झालं सांग मला. उठ बस 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 मला सांग काय झालं. काय झालं नीट सांग काय झालं. गॅरी पडला आणि मेला. काय बोलतेस तू? तू एक मिनिट शनू बेबी. तू रेस्टॉरंट मध्ये त्याला जाब विचारायला गेली होतीस ना, मग काय झालं? मी काहीच नाही केलं बाबा. आम्ही फक्त बोलत होतो आणि तो पडला. शनू बेबी मला नीट सांग काय झालं ते. Oh my God. कूल डाऊन. हा शांत राहायचं. काय बोलायचं नाही. हा गॅरी मेला. Oh my God. राधिका मॅडम तुम्ही? मावशी यांना ऍडमिट केलंय. आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो, बेशुद्ध पडले ते. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना, मी बघते सगळं. Please बघा. चल. बोल राधा, काय ग एवढ्या रात्री फोन केला? सौमित्र राधा तू रडतेस, काय झालं? तू येऊ शकतोस का लवकर सिटी हॉस्पिटल मध्ये? हॉस्पिटलला? काय झालं तू नीट सांगशील का, काय झालंय? यांना ऍडमिट केलंय. मी बाकीचं सगळं नंतर सांगते तुला उकर ये नाही ते. ओके चल, मी येतो, लगेच येतो. आहो या ना हो, पानं मांडायला घेते. काय पानं मांडते ना, जेवायचं ना. इतक्या लवकर? हो ना. मग सुनबाईला तर येऊ दे. ती दोघंही येणार नाहीत. का? अच्छा, ऑफिस मध्ये सेलिब्रेशन असेल सगळ्यांचं. नाही ना हो, तीच तर मोठी गंमत आहे ना. आज का नाही गुरुनाथ आणि राधिका एकत्र आहेत. काय? एकत्र बाहेर गेलेत. गुरुतीला डिनरला घेऊन गेल्या. बरं का बरं तुम्हाला खरं नाही वाटत आहे का? आताच त्याचा फोन येऊन गेला मला म्हणाला, आई मी राधिका सोबत आहे, तिला मी बाहेर फिरायला घेऊन जातोय. आम्ही दोघं जण मस्तपैकी फिरू गिरू, मजा करू, बोलू आणि मग रात्री जेवू आणि घरी येऊ रमत गमत. मस्त ना? खरंच किती दिवसांनी गेल्या का नाही आपली पोरं एकत्र. बरं वाटलं. बरं तुम्हाला नाही वाटत का आपला गुरु आता बदलला आहे? हा पहा बरं, राधिकावर एवढं मोठं संकट आलं होतं, त्या पाठीशी गुरुनाथ कसा एकदम भक्कम उभा राहिला, हो की नाही? त्या ऑफिस मध्ये एवढी मोठी चोरी झाली, त्या चोरीचा आळ त्याने स्वतःवर घेतला, राधिकाला जपलं, पुढेही जपेल. बरं न जाणो उद्या तो शनायाला सोडूनही देईल. पहा बरं. मला नाही वाटत. आणि तुला खरं सांगू का, आता गुरुनाथवर मी जराही विश्वास ठेवू शकत नाही. अहो कारण त्याच्यावर जेव्हा मी विश्वास ठेवला ना, तेव्हा त्यानं विश्वासघातच केलाय माझा. आणि हो, सुनबाई आणि गुरुनाथचा संसार आता सुखानं होईल हा विचार मनातून काढून टाक. तुम्ही काही म्हणा, मला नाही वाटत असं. मला पक्की खात्री झाली आहे, हा गुरुनाथ बदलला आहे. राधा, सौमित्र बघ ना यांना काय झालंय ते. तू रडू नको. राधा रडू नको, शांत हो, शांत हो. बेशुद्ध आहेत ते. तू शांत होशील का प्लीज? तू शांत हो, रडू नकोस प्लीज, रडू नकोस. शांत. आधी सांग मला नक्की काय झालंय, नीट सांग. आम्ही दोघं जण डिनर साठी गेलो होतो बाहेर. ते पायऱ्यांवर पडले, ते डोक्याला लागले त्यांच्या. बेशुद्ध आहेत ते. मला कळत नाही काय झालं ते. बरं तू रडू नको. मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले सांग. ते असं बाहेर आले, चेक करतायत. बरं तू घरी कळवलंय?
राधा असं काय करतेस तू? कसं कळवणार, काय कळवणार, माझी हिंमतच नाही झाली सौमित्र. पण राधा वाजलेत बघ किती. तू अजून घरी गेली नाहीयेस, ते काळजीत नसणार आहेत का? तसंही कळवावंच लागणार आहे ना काहीतरी. चल घरी फोन कर आधी. हॅलो बाबा. हा सुनबाई, झालं का जेवण झालं तुमचं? बाबा इथे प्रॉब्लेम झालाय. काय? बाबा आम्ही इथे डिनर साठी आलो होतो, ते पायऱ्यांवरनं खाली पडले. डोक्याला मार लागलाय, त्यांच्या बेशुद्ध असते. बाबा तुम्ही या ना लवकर.